हा माझा एक 1.5 महिन्याचा प्रवास होता. तो ॲक्च्युली कमी झाला माझ्या हिशोबाने. काटाच्या लोकांनी तर मला वोटिंग केलं नसतं. राजकारण होतं काही गोष्टींमध्ये की ते मला आवडत नव्हतं. इतके टोकाचे भांडणं व्हायचे, इतके टोकाचे भांडणं व्हायचे. एका तासानं मस्त बोलत होते ना, की मनाचे खूप सुंदर लोक आहे जे कंटेस्टंट्स होते ते. पण खेळाच्या स्ट्रॅटेजीमध्ये मला कुठे कुठे काही गोष्टी चुकीच्या वाटत होत्या. बिग बॉस मराठीच्या घरात काय भेटले तर मला एक खूप सुंदर मित्र भेटले. वोटिंगमध्ये तो आणि मीच आहे टॉपला, हे त्यांच्या नजरेत. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर बिग बॉस मराठी सीझन 6 अगदी दिवसेंदिवस रंगात येत आहे आणि घराबाहेर जे स्पर्धक आत्ता येत आहेत जेन्युअनली त्यांच्याबद्दल ना प्रेक्षकांमध्ये संमिश्र मत आहे साधारणपणे. या आठवड्यामध्ये सचिनदादा घरातनं बाहेर निघाले आणि जेव्हा ते घरातनं बाहेर निघाले प्रत्येक सदस्य रडला घरातला. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. दादा कसे आहात? मजेत. बरं, मी सुरुवातीला जरा 2 ओळी ऐकू का तुमच्याकडनं, मग इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. काय मूड आहे आता? एक महिन्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर आलात, जवळजवळ 40 दिवसांनंतर आलात. सो जरा बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सुद्धा वेळ लागेल, राईट? आत्ता कोणतं गाणं तुमच्या डोक्यात येतंय? सुरुवात. आता तर तयारी करेल मी, कारण मी आयुष्यात कधी थांबलो नाही आहे, कधी थांबणार पण नाही. झाला हा माझा एक 1.5 महिन्याचा प्रवास होता. तो ॲक्च्युली कमी झाला माझ्या हिशोबाने. पण आता माझ्या कामाला लागेल आणि प्रेक्षकांसाठी परत मी सुरू होईल. पण आत्ता या तुमच्या जर्नीला म्हणा किंवा जी काही घरात मेहनत केली तुम्ही, जे काही चढ उतार आले, त्याला एक कलेक्टिव्ह मी म्हटलं जरा 2 ओळी गाण्याच्या रूपात व्यक्त व्हा, तर ते कसं असेल? मग मी पुढचा प्रश्न विचार. वमनी माय व बबल्या कस केसावर फुगे, वमनी माय व बबल्या कस केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, केसावर फुगे. अरे, आणि प्रेक्षकांनी बाहेर हे मिस केलं असेल खूप, तुमची रेग्युलर येणारी गाणी. खूप खूप. पण मला सांगा दादा, ॲक्च्युली 6 आठवडे तुम्ही राहिलात घरामध्ये आणि 6 आठवड्यानंतर हा प्रवास संपला. आपण जर बघितलं ना घरात, तुम्ही ज्या टीममध्ये होतात किंवा नंतर तुम्ही ज्या लोकांबद्दल दिसत होतात, ती लोकं ना तुमच्या मागे बोलत होती की आपण का ह्यांना इम्युनिटी द्यायची किंवा ते तर जाणारच आहेत. आणि हे वाक्य विशालच्या तोंडात ना मी क्लिअरली ऐकलं की मला त्याला वाचवायचं नाही, राईट? पण ना कुठेतरी तुम्हाला सुद्धा सॉफ्ट कॉर्नर होता त्यांच्यासाठी, राईट? निर्णय चुकला कुठेतरी त्यांच्या फॉरमध्ये जाय. नाही, ॲक्च्युली मी त्यांच्या फेअरमध्ये नव्हतोच. पण ज्यावेळेस विशालनी मला 15 दिवसा पहिले, म्हणजे गेल्या आठवड्याच्या पहिले नॉमिनेट केलं, तर त्याला काय वाटलं काय माहिती की मी चुकलो कुठेतरी, की मी सचिनला नॉमिनेट नको करायला पाहिजे आणि इथून पुढे मी करणार नाही. मागच्या वीकमध्ये त्यांनी मला नॉमिनेशनमध्ये नाही टाकलं. पण मला कॅप्टन्सीच्या वेळेस त्यांनी थोडा सपोर्ट केला, रुचिता वगैरे या सगळ्या लोकांनी. तर ते एक नाही का, आता आमच्या बाल्कनीच्या टीममध्ये समजा मी, करण, आयुष आणि प्राजक्ता, आणि करण आणि आयुष निघाले, मी आणि प्राजक्ता होतो. आणि नंबर गेम असल्या कारणानं मला जर वोटिंगची त्यावेळेस जर गरज पडली असती तर काटा व्हर्सेस टोळी, तर काटाच्या लोकांनी तर मला वोटिंग केलं नसतं, टोळीचे करणारच होते. त्याच्यामुळे मला ते वाटत होतं आणि त्या हिशोबाने मी तेवढ्या पिरियडसाठी मी एक होतो त्यांच्याशी, एक बॉन्डिंग जुळलं होतं. आता जो 2 बेस्ट आणि फ्लॉप, म्हणजे टॉप आणि फ्लॉपचा जो टास्क झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी होती टॉपमध्ये यायची, जे भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेश भाऊंनी सांगितलं. पण ते न करता तुम्ही विशाल आणि अनुश्रीला वोट केलं, वेरॅज तुम्हाला सुद्धा संधी होती की आपण टॉप यायची. पण त्या बोलण्यामध्ये तुम्ही आलात आणि झालं नाही. राखी तुम्हाला समजवत होती. दादा, बाहेर आम्हाला बघताना असं वाटत होतं की यार तुम्ही का नाही ऐकलं ते, राईट? तुम्ही पण टॉपमध्ये आला असतात. काय तेव्हा तुमचा माइंडसेट होता आणि नंतर तुम्हाला रिअलाईज झालं की जरा आपण थोडं चुकलोय? नाही, मी काय झालं ना, गेल्या 6 आठवड्यापासून पाहतो की बरेच टास्क असे होते की ते रद्द झाले. आणि बिग बॉस जर आपल्यासाठी टास्क देत आहेत, त्याचं काहीतरी एक फायनल सोल्युशन निघालं पाहिजे. आणि ह्या गेल्या 6 आठवड्यामध्ये बरेच टास्क रद्द झाले अशाच काही कारणांमुळे. आमचं डिस्कशन झालं सुरुवातीला, दीपालीताई आणि मला असं वाटतं राखीजी मला फ्लॉप म्हणून त्यांनी त्यावेळेस बोलले. मग मी एक फेअर म्हणून एक विचारलं की बाबा ठीक आहे, तू टॉप आहे पण तुझ्यासोबत मी पण आहे.
मी पण आहे, आपण दोघं पाहिजे, मी ह्या मतावर ठाम होतो. पण नंतर ह्या दोघांचं मत चेंज झालं, राखीजी आणि दीपालीताई. त्या बोलतात तुला आणि रोशनला आम्ही टॉपवर हे करतो. पहिला मुद्दा, तुम्ही आमच्या 6 जणांमध्ये पहिलेच तुम्ही बाजूला होऊन गेले दोघं जण, की आम्ही तुमच्यात निर्णय घेणार नाही. मग ज्यावेळेस विशालचा आणि माझा विषय चालला होता, नंतर मी अनुश्रीच्या याच्यावर थोडासा हे झालो की ठीक आहे. आणि बजर वाजण्याची वेळ झाली होती खरं म्हटलं तर, म्हणजे केव्हाही बजर वाजू शकत होता त्यावेळेस. मी आणि विशाल दोघांचं आमचं चाललं होतं. रोशन पण मलाच बोलत होतं की ठीक आहे, मी मिडल राहतो, तुम्ही दोघं टॉपवर राहा. बाहेर जाईपर्यंत मी अडून होतो, पण फक्त टास्क रद्द नको झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी तो निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की ठीक आहे ना, काही विषय नाही. पण राखीचं किंवा दीपालीताईचं ऐकलं असतं तर तुम्ही त्या टॉप 2 मध्ये असतात असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मला काय म्हणायचं आहे, मी तिथे जे राहिलो ना, ते थोडंसं मी रिअलच माझ्या काही गोष्टी होत्या. पहिलेच दीपालीताई मला बोलायचे, पहिले फ्लॉप बोलल्या ना, मग तुम्ही नंतर चेंज का करताय? बरं, मग मी तुमच्या हिशोबात टॉप होतो, मग मला नॉमिनेट पण केलं. मी पण अनुश्रीला नॉमिनेट केलं आहे, पण मी रागामध्ये तिला केलं होतं आणि तिच्या काही गोष्टी मला तेव्हा खटकल्या होत्या, म्हणून मी केलं होतं. तिने मला पहिले केलं, नंतर मी केलं समजा. पण ते मला नाही वाटत त्या गोष्टीवर ठाम राहिले असते म्हणून. तुम्ही एक मुद्दा उचलला, ते म्हणजे की तुम्ही खरेपणाने राहिलात घरामध्ये. आणि आत्ता जेवढे कंटेस्टंट याआधी बाहेर आलेत ना, प्रत्येकाच्या बोलण्यातनं हे आलं की आम्ही आहोत तसे रिअल घरात राहिलो, कुठेतरी ते आवडलं नाही किंवा ते आमच्या पथ्यावर पडलं नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो. दादा मला सांगा, तुम्हाला घराबाहेर पडण्यासाठी तुमची कोणती कारणं वाटतात की ज्यामुळे तुम्ही एलिमिनेट झालात? बिकॉज आत्ता मी तुमची जी पर्सनॅलिटी बघते आणि तुम्ही घरात असताना मी जे बघितलं, इमोशनल बाजू तुमची बघितली किंवा टिट फॉर टॅट मी बघितलं नाही तुमच्या बाबतीमध्ये, तुम्हाला कोणती कारणं वाटतात? मी काल पण जेव्हा मी निघालो तर मी भाऊंना पण तेच बोललो की माझा स्वभाव असा आहे की चला कोऑपरेट करणं किंवा जसं चला पुढे चला, फक्त ह्या विषयाला. पण त्याच्यातलं मी ज्या पण काही अशा एक नाही का राजकारण होतं काही गोष्टींमध्ये की ते मला आवडत नव्हतं, त्या गोष्टी करणं मला आवडत नव्हतं. कारण मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये माझ्या काही गोष्टींशी मी तडजोड जवळपास नाही केली आणि त्याच्यामुळेच मी आज महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या माझं जे स्थान निर्माण केलं आहे, ह्याच काही गोष्टी. माझा स्वभाव प्रेमळ आहे, जीव लावणार आहे. तर त्या ठिकाणी ते मला असं वाटत होतं की हे चालेल नाही यार, असं थोडी की लोकांना फक्त भांडणच पाहिजे किंवा वादच पाहिजे. आज मी बाहेर निघालो, माझ्या पोस्टवर किती सारे पॉझिटिव्ह कमेंट्स, किती सारे म्हणजे मॅक्झिमम खूप, की आजपासून बिग बॉस पाहणं बंद, आम्ही सचिन कुमावतसाठी बिग बॉस पाहत होतो, हे ते ह्या सगळ्या गोष्टी. मग मी जर तसं आवडत होतो लोकांना तर मी एकदम योग्यच होतो. मला काहीच असं खटकलं नाही की मी त्या ठिकाणी असं राहिलो असतो. आता ह्या लोकांनी आपलं एलिमिनेट केलं मी आता त्याच्यावर सर्च करतोय की कशासाठी. बरं, मी काही गोष्टी बाहेर येऊन पाहिल्या तर बऱ्याच ठिकाणी मी खूप चांगल्या पद्धतीनं खेळलो आहे, बऱ्याच ठिकाणी मी खूप चांगल्या पद्धतीनं मुद्दे मांडले. ह्या गोष्टी मी माझ्या मित्रांना जेव्हा सांगतोय ते बोलतं आम्हाला नाही दिसलं. मग हे न दाखवलं का नाही दाखवलं मी, म्हणजे आता सगळ्या गोष्टी मी पाहिल काय कॅप्टन्सी टास्क झाला म्हणजे असं असतं ना की हातातोंडाशी आलेला घास गेला. तुम्ही आणि सागरदादा शेवटच्या राऊंडमध्ये होता, जेव्हा तो मोत्यांचा हार बनवायचा होता, राईट? आणि तुम्ही म्हणजे ते प्रेझेंटेशन तुमचं कमालीचं आवडलं की तुम्ही गाणं गायला छानपैकी आणि तो हार रुचिताला द्यायचा प्रयत्न केला. बट ते क्लिअर होतं, बायास्ड ओपिनियन, तिने सागरदादाला जिंकवलं. खरं तर तुम्ही सुद्धा विजयाचे उमेदवार होतात त्या कॅप्टन्सीमध्ये, करेक्ट? तुम्ही तेव्हा रिॲक्ट नाही झालं, तुम्ही खूप स्पोर्ट्समॅन स्पिरिटनी सागरदादाला कॉंग्रॅच्युलेट केलं, मिठी मारली, ते सगळं झालं. आत्ता तुम्हाला त्याच्यावर काही व्यक्त व्हायला आवडेल? कारण बघताना असं वाटतं की दोघांनी सेम हार केले. प्रेझेंटेशन तुमचंही छान होतं तर ती तुम्हालाही देऊ शकली असती, राईट? आणि नंतर तुम्ही तिच्याशी बोलतानाही दिसला, चांगलं बोलत होता तुम्ही. वेरॅज की तिच्या आवाजामुळे बाहेरची लोकही कंटाळली आहेत की तो किती आवाज वाजतोय. दादा तुम्हाला आत्ता त्याच्यावर रिॲक्ट व्हायला आवडेल का? नाही, आता त्यावेळेस कसं आहे, आता घरामध्ये काय आहे की एखाद्या ग्रुपने जर ठरवलं की आपल्याला याला पुढे घ्यायचं आहे कॅप्टन्सीसाठी किंवा उमेदवारीसाठी पासून तर कॅप्टन्सीपर्यंत, तर त्या पद्धतीनं ते लोक चालतात. आणि आम्ही पण होतो ना 4 जण,
आम्ही पण हे जे प्राजक्ता, करण, आयुष हे लोक तर मलाच करण्याच्या मागे होते ना, की नाही तू झाला पाहिजे. त्या हिशोबाने ते पण ते लोक की नाही बाबा आपल्याला सागर दादाला करायचं आहे. म्हणून मी माझ्या नजरेत तो विषय की ठीक आहे ह्या हप्त्यात नको, पुढच्या हप्त्यात आपण पाहू. आणि नंतरच्या आठवड्यात रुचितानी मला केला पण सपोर्ट. ती माझ्यासोबतच होती बंधनामध्ये, हां, माझ्या कॅप्टन्सीच्या ह्याच्यात. आणि केली तिने धडपड, तिने पण केली. जे केलं जे दिसलं ते आहेच ना. त्याच्यामुळे मला नाही वाटत की झालं ठीक झालं. म्हणजे हा खेळ आहे, तो त्या घरात खेळ आहे आणि बाहेर सगळं नॉर्मल. खेळाच्याच हिशोबाने मी त्या ठिकाणी पाहिलं. माझं वैयक्तिक असं कोणाशीही भांडण नव्हतं किंवा कोणाशीही राग नव्हता. मी खेळ झाला का नंतर तो विषय तिथपर्यंत. आता मला सांगा 3 महिन्यानंतर हे सगळे लोक बाहेर आल्यावर का काही एकमेकांशी दुश्मनासारखे वागणारे नाही वागणार, सगळेजण सोबतच राहणारे. आता तिथेच अशा बऱ्याच गोष्टी होत्या की इतके टोकाचे भांडणं व्हायचे. एका तासानं मस्त बोलत होते ना, मग ठीक आहे, मला पण ते बरं वाटायचं. ठीक आहे बाबा, भांडण मिटलं, गैरसमज मिटला, ठीक आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी परत तेच. मग थोडंसं मला ते हे वाटत होतं. आणि मी तसं केलं नाही. पहिला मुद्दा माझं कोणाशी तिथे असं खूप काही खटकलं, खूप काही गोष्टी. कारण सगळेच लोक त्या ठिकाणी मी पहिले तिथे पण बोललोय की मनाचे खूप सुंदर लोक आहे जे कंटेस्टंट्स होते ते. पण खेळाच्या स्ट्रॅटेजीमध्ये मला कुठे काही गोष्टी चुकीच्या वाटत होत्या. आता ना जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे हळूहळू सगळ्यांचे चेहरे दिसायला लागलेत. म्हणजे 6व्या आठवड्यापर्यंत आज जो प्रोमो बघितला त्याच्यावरनं कळतंय की प्राजक्ताही कोणाला तरी उलट बोलू शकते, जी ती प्रभूला बोलली की हा 1 नंबरचा कमजोर आणि चोर कंटेस्टंट आहे, राईट. हळूहळू दिसायला लागले. सागर दादा जो सुरुवातीला वेगळा दिसत होता तो आता जरासा वेगळा दिसायला लागला आहे. आरबी म्हणा, तन्वी म्हणा, प्रत्येक अनुश्री फॉर दॅट मॅटर, वेगवेगळी बाजू सगळ्यांची समोर यायला लागली. तर आम्ही तर 1 तास 1.5 तास बघतो, तुम्ही 42 दिवस 24 तास त्या घरात राहिल्यात. मला सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं की आत्ता मला स्पर्धक सांगा की ते जेन्युअनली त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा अजून उतरला नाही आहे, तर तुम्हाला कोणता स्पर्धक किंवा कोणते स्पर्धक वाटतं? म्हणजे जो ओरिजिनल खरा चेहरा अजून समोर आलाच नाही, मुखवटा घेऊनच ते वावरत आहेत. आलेच सगळ्यांचे मुखवटे. नाही, मला जेन्युन म्हणजे जेन्युन आणि एक नाही का, आणि तो चेंज नाही होऊ शकत. तो त्याचा स्वभाव जो साधा भोळा आहे तोच राहील. रोशन, बाकीच्यांचं आता पुढे काय दिसेल मला ते आताच सांगता येणार नाही. पण मला रोशनच्या बाबतीत मी तेवढं बोलू शकतो की खूप साधं सरळ. आणि आपल्या कायमस्वरूपी माझ्या इथे बसला तो. म्हणजे मला बिग बॉस मराठीच्या घरात काय भेटले तर मला खूप सुंदर मित्र भेटले. ते आयुष्यभरासाठी भेटले की मी नुसते तेवढ्या खेळासाठी किंवा तेवढ्या दिवसांसाठी मी तिथे नव्हतो. त्या रिलेशन तेवढं पुरतं नव्हतं. करण असेल, आयुष असेल, प्राजक्ता असेल आणि रोशन मी तेच बोललो. तुम्ही बघा मी जाताना सगळ्यात कोण रडलं. आणि त्याने तुम्हाला मोठ्या भावाची सुद्धा जागा दिली की माझ्या मोठ्या भावाचं नाव सचिन आहे म्हणून तुमच्यासाठी मला तो सॉफ्ट कॉर्नर. मला त्याचा मला खूप आदर होता. भावनिक, मानसिक खूप आदर होता. आणि इमोशन्स म्हणजे आमचे खूप वेगळे होते. आणि बघा ना, आता मला बरेच लोक फोन करताय किंवा बऱ्याच लोकांशी मी बोलतोय, वोटिंगमध्ये तो आणि मीच आहे टॉपला. हे त्यांच्या नजरेत ज्यांनी वोट केलंय आम्हाला, तर आम्ही टॉपला दोघं जण. कारण यार मला म्हणायचं आहे की आपण बिग बॉस जो खेळ आहे तो प्रेक्षकांना जो दाखवतो, प्रेक्षकांसाठीच आपण तर करतो. जे पण करतो ते प्रेक्षकांसाठी करतो. आम्ही पण जे करत होतो ते प्रेक्षकांसाठीच करत होतो. प्रेक्षकांना वाद विवाद आरडाओरडापेक्षा आमचं खूप चांगलं राहणं, माणूस म्हणून राहणं, मज्जा मस्ती करणं आणि योग्य त्या ठिकाणी ठाम बोलणं किंवा परखड जे पण काही होतं आमचं आम्ही केलं नाही यार ते. आणि ते लोकांना आवडलं ना. मग जे आम्ही करत होतो ते जर लोकांना आवडतंय तर मग याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने चालत होतो. दादा पण मला सांगा, आता म्हणजे हळूहळू गेम हा पुढे जातोय, आत्ता कोण एक व्यक्ती आहे किंवा एक कोण कंटेस्टंट आहे घरातला की ज्याला तुम्ही खूप मनापासून सपोर्ट कराल आणि एक व्यक्ती आहे ज्याला तुम्ही अजिबात सपोर्ट करणार नाही आता इथून पुढे? जास्तही नावं घेऊ शकता तुम्ही, मी एक फक्त बोल. हां नाही, मी माझा सपोर्ट रोशन, सागर भाऊ, प्राजक्ता ह्या 3 लोकांसाठी मी राहीलच. बाकी मला बाकीचे आता कसे चालणार आहे पुढे काय चालणार मी त्याचं आत्ताच उत्तर नाही देऊ शकत की हां मी याला सपोर्ट
पण ह्या 3 लोकांना माझं, कारण मला माहिती आहे हे रोशन, मी आताच बोललो, त्याला कंटिन्यू माझा सपोर्ट राहील. आता शेवटचा प्रश्न जाता जाता, गेला आठवडा जो गाजला ते पीठ फेकणं आणि पाणी टाकणं, यामुळे आम्ही बाहेर बघताना आम्हाला झालं की हे एवढं करेज, ही एवढी हिंमत कुठून एकवटली सचिन दादांनी तिच्या अंगावर पाणी फेकायची. दादा काय घडलं होतं आणि एवढं की आता हिच्या अंगावर मी पाणीच फेकतो, हे कसं तुम्ही एकवटलं? बिकॉज सगळ्यांनाच माहिती आहे राखी सावंत बिग बॉस हा शो कोळून प्यायली आहे, तिला माहिती आहे की ॲक्शनला रिॲक्शन काय द्यायची असते, आणि हे आत्ता आपण बघतोय 15 दिवसापासून. तुम्ही एवढी हिंमत कुठून एकवटली, कुठून आली? त्या दिवसाच्या 4-5 दिवस अगोदर आहे ना, रोशन आणि मी असं बसलो होतो आणि असंच आमचा मजा मस्तीमध्ये विषय चालला होता. म्हटलं राखीजींना आहे ना, जर त्या खूप काही, कारण ऑलरेडी रोशनला काही गोष्टींचं वाईट वाटलेलं होतं. मग आमचा असं तो पण मजाकमध्ये चालला होता की बाबा राखीजींना आपण जर ते जास्त काही बोलल्या ना, आता त्यांना बांधून ठेवू एका ठिकाणी आपण, म्हणजे हां. मग तो मजाकमध्ये विषय झाला आणि आम्ही हा मजाकमध्ये राखीजींना पण बोललो हा विषय. मग राखीजी, मग करा ना, करा तुम्ही, मला हां कॉन्टेंट भेटेल, लोकांना आवडेल ते पाहायला. हे सगळं मजाकच्याच फ्लोमध्ये चाललं. तिला ही अपेक्षा होती आमच्याकडून, हां बांधाल किंवा तुम्ही काहीतरी रिॲक्ट व्हाल ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि हे मजाकमध्ये जे चाललं ते नंतर त्या आल्या त्या दिवशी प्राजक्ताच्या अंगावर पीठ फेकायच्या पहिले की चला आत्ता हा टाईम आहे, हे आहे. मी तरी रोशनानं आम्ही म्हटलं अरे टाळू, आपण पुढे ढकलू, काय नाही. मग ते झाल्यानंतर मग आता राखीजी आणि त्या स्वभावाने खूप छान आहे आणि प्रत्येकाशी त्यांचं एक नाही का, त्यांना अपेक्षा होती की काहीतरी कॉन्टेंट द्या आणि ते मजा मस्तीमध्ये त्या गोष्टी घडत गेल्या. फक्त मला वाईट वाटलं होतं या गोष्टीचं की प्राजक्ताच्या अंगावर पीठ फेकलेलं आणि मी पण पाणी टाकलं होतं. मी नंतर त्या अरे यार चालता आहे रे, मी सॉरी पण बोललो. ती मला नंतर बोलायची अरे हे चालत राहतं ह्या सगळ्या काही गोष्टी, एवढं मायनं नाही धरत. पण म्हटलं नाही, मला खरंच आपलं मजाक मस्तीचा विषय होता, पण मला तरी ते वाईट वाटलं. पण तुमच्या या हिमतीला दादा खरंच दाद द्यायला पाहिजे. पण थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या. आत्ता खरं तर घरातनं बाहेर आल्यावर एक वेगळी जर्नी करिअरची किंवा एक नवीन वाटचाल चालू होईल. ऑल द व्हेरी बेस्ट त्यासाठी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटू आणि गप्पा मारू आपण. थँक्यू. थँक्यू.